Subscribe the channel and click on bell icon to get new notification. मग अशा नैराश्याच्या अवस्थेत असताना मला एका मित्राने सांगितलं की एवढं तू केलं सगळं, डॉक्टर जिचकरांचं लेक्चर ऐकून पहा. मला डॉक्टर जिचकरांविषयी माहिती होती, पण मी ते यूट्यूबवर गेलो आणि ते लेक्चर ऐकलं. आणि त्या लेक्चरमध्ये जिचकरांनी जे सांगितलं साधा सोपा फॉर्म्युला तो मी आज तुम्हाला सांगणार. काय सांगितलं त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल आणि डायबिटीज प्रिव्हेंट करायचं असेल तर साधा सोपा उपाय असा आहे की दिवसातून 2 वेळा जेवा, इतर वेळा तोंड उघडायचं तर बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी. मला आश्चर्य वाटलं की असं कसं काय होऊ शकेल. तर ते लेक्चर मी 4-5 वेळा ऐकलं. मी म्हटलं जिचकर असं म्हणतात का की गोड खाऊ नका? तसं म्हणत नाही. मी म्हटलं असं म्हणतात का की तेल तूप खाऊ नका? तसंही म्हणत नाही. मी म्हटलं कमी खा असं म्हणतात का? तेही म्हणत नाही. नॉनव्हेज खाऊ नका का? तसंही म्हणत नाही. पण मला अगदी आश्चर्य वाटलं. म्हटलं 2 वेळा जेवायचं, भरपूर जेवायचं, पोटभर जेवायचं आणि वजन कमी होणार, हे कसं काय शक्य आहे? पण मी विचार असा केला की डॉक्टर जिचकरांसारखा माणूस जर अशी एखादी गोष्ट सांगत असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये काही ना काही तथ्य असणार. म्हणून मी तो प्रयोग सुरू केला. पण यावेळेला मी पथ्य असं पाळलं की कोणाला काही सांगायचं नाही. कारण मी दिसलो की लोक विचारायचे आप क्या चालू आहे. कारण आपल्या आजूबाजूला फार म्हणजे प्रेरणा देणारे लोक असतात. तुम्ही डायटिंग करता हे माहीत असलेली मैत्रीण तुम्ही दिसलात की म्हणते 2 किलो कमी झाला का वाटतं बरं का. प्रत्यक्षात तुम्हाला माहिती असतं की 2 किलो वाढलेलं आहे. लोक असे कुचकट खूप असतात बहुत. मग मी ठरवलं कोणाला काही सांगायचं नाही. मी म्हटलं की अभि कुछ भी नाही चालू. पण महिन्यात 1.5 महिन्यातच माझ्या लक्षात आलं की आपलं वजन कमी व्हायला लागलं, पोट कमी व्हायला लागलं. आणि लोक विचारायला लागले काय करता. मी म्हटलं काही करत नाही, 3 महिने होऊ द्या. 3 महिने झाले आणि 3 महिन्यांनी माझ्या असं लक्षात आलं की आपलं वजन 8 किलो कमी झालं आणि पोटाचा घेर 2 इंच कमी झाला. जे मला अपेक्षित होतं ते सगळं त्या ठिकाणी घडलं. पण प्राध्यापक माणूस म्हणजे संशय आत्मा. कुठल्या गोष्टीवर पटकन विश्वास ठेवायचा नाही. म्हटलं घरामध्ये आपल्याकडे डायबिटीजची हिस्ट्री आहे. आईला डायबिटीज, मामाला डायबिटीज, मोठे आपल्याला पण डायबिटीज झाला. आणि डायबिटीजमध्ये माणूस खंगतो, वजन कमी होतं. म्हटलं बहुतेक वजन आपलं डायबिटीजमुळे कमी व्हायला लागलं. आपण क्रेडिट जिचकरांना द्यायला लागलो. मग सगळ्या तपासण्या केल्या, ब्लड शुगर केलं, HbA1c केलं, सगळं केलं. मग सगळं लक्षात आलं की हे ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे. आणि मला आतून तर छान वाटतच होतं, फ्रेशही वाटत होतं. तेव्हा मला खात्री पटली की खरंच जिचकर जे सांगतायत तो साधा सोपा उपाय हा भारतासारख्या देशासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आणि मग तेव्हापासून जो दिसेल त्याला मी हे सांगायला सुरुवात केली. विद्यार्थी असो, नातेवाईक असो, कोणी त्याने ऐको न ऐको मी सांगायचं. आणि हीच अवस्था तुमची 3 महिन्यांनी येणार आहे. कारण मी म्हटलं की हे व्याख्यान आम्ही म्हणतो हे व्याख्यान नाही आहे, हा लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स आहे. लक्षात ठेवा, हे आयुष्य बदलण्याची क्षमता या व्याख्यानामध्ये आहे. म्हणून नुसतं इकडून ऐकून तिकडून सोडायचं नाही आहे. पुण्यातल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, हे तुमचं काम आहे. आणि 3 महिने प्रयोग करायचा आहे. माझ्यावर विश्वास ठेवायचा नाही, स्वतःवर विश्वास ठेवायचा, असं आम्ही सांगतो. मग आता डॉक्टर जिचकरांचा नेमका सिद्धांत काय. आता हे व्याख्यानातला महत्त्वाचा भाग आहे. एक 5 मिनिटं पुढचे. सिद्धांत काय सांगतोय आपल्याला की तुमच्या शरीरामध्ये इन्शुलिन नावाचं एक हॉर्मोन आहे. त्याचं प्रमाण जर वाढलं तर तुम्ही लठ्ठ होणार आणि तुम्हाला कालांतराने डायबिटीस होणार. हा तो सिद्धांत आहे. आता जेव्हा जेव्हा या व्याख्यानामध्ये आणि अभियानामध्ये डायबिटीस हा शब्द मी वापरतो त्याचा अर्थ टाईप 2 डायबिटीस आहे असं तुम्ही लक्षात घ्या. कारण डायबिटीसचे 2 प्रकार आहेत महत्त्वाचे. एक आहे टाईप 1 जो लहान मुलांना होतो, जो 14 वर्षापर्यंत डायग्नोज होतो. आणि या मुलांना कायम आयुष्यभर या लोकांना इन्शुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागतात कारण त्यांच्या शरीरामध्ये इन्शुलिन तयार होत नाही. पण तुम्ही ज्यांनी कोणी हात वर केले त्याच्यापैकी बऱ्याचशा लोकांना कसं झालं 40 नंतर झालेलं आहे, ज्याला आम्ही मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीस म्हणतो किंवा टाईप 2 डायबिटीस. त्यामुळे हे सगळं अभियान जे आहे आणि व्याख्यान जे आहे किंवा डाएट प्लॅन मी सांगणार तो टाईप 2 डायबिटीसबद्दल आहे, एवढं लक्षात घ्या. मग त्यांनी काय सांगितलं आहे की इन्शुलिनचं प्रमाण वाढलं रक्तातलं की तुम्हाला लठ्ठपणा येणार आणि वजन वाढणार आणि डायबिटीस होणार. आता इन्शुलिन नेमकं काय आहे तर तुमच्या शरीरामध्ये पोटामध्ये आपल्या छातीच्या पिंजऱ्याच्या डाव्या बाजूला स्वादुपिंड नावाची एक ग्रंथी आहे, त्याला इंग्रजीमध्ये पँक्रियाज असं म्हणतात. या ग्रंथीमधून हे इन्शुलिन तयार होत असतं. तर इन्शुलिन हे एक संप्रेरक आहे किंवा हॉर्मोन आहे. म्हणजे काय,
हा एक रासायनिक पदार्थ आहे जो अतिशय कमी प्रमाणात तुमच्या शरीरात तयार होतो, पण त्याचे परिणाम मात्र सगळ्या शरीरावर तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी अशा प्रकारचं काम हे संप्रेरकांचं असतं. आता इन्शुलिन निर्माण होण्याचे दोन मार्ग तुमच्या शरीरामध्ये आहेत. एकाला मी म्हणतो बेसलाईन सिक्रिशन किंवा पायाभूत स्त्राव. म्हणजे काय की 24 तास तुमच्या शरीरामध्ये थोडं 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 इन्शुलिन तयार होतं. किती तयार होतं? 24 तासामध्ये 18 ते 32 युनिट इन्शुलिन तयार होतं. आता हे पायाभूत स्त्राव असा आहे की याला तुम्ही बंद नाही करू शकत, हे तुमच्या हातात नाही. जिवंत राहण्याकरता तुम्हाला हे इन्शुलिन आवश्यक आहे. आता दुसरा जो मार्ग आहे ज्याने इन्शुलिन तयार होतं तो असा आहे की तुम्ही खाल्लं की इन्शुलिन तयार होतं. अपेक्षा अशी आहे की तुम्हाला लागणाऱ्या एकूण इन्शुलिनपैकी दिवसभरातल्या 50% बेसलाईनमुळे मिळावं आणि 50% तुम्ही खाण्यामुळे तयार करावं. म्हणजे तुमचं जर 18 ते 32 युनिट बेसलाईन असेल तर 18 ते 32 युनिट तुम्ही तयार करावं खाण्यामुळे, अशी अपेक्षा आहे. आता इन्शुलिन निर्मितीची एक वेगळी पद्धत अशी आहे की इन्शुलिन तयार होणार म्हणजे तुमचं एक माप इन्शुलिन पडणार. अरे मापाची कल्पना लक्षात घ्या. तुमची प्रत्येकाची ओंजळ आहे. तुम्हाला मी सांगितलं शेंगदाणे घ्या तर सगळ्यांना काही सारखे शेंगदाणे मिळणार नाही, कोणाला जास्त कोणाला कमी, तुमच्या ओंजळीप्रमाणे मिळतील. तसं इन्शुलिन निर्माण होण्याचं तुमचं एक माप आहे. कोणाचं 2 युनिटचं आहे, कोणाचं 4 युनिटचं आहे, कोणाचं 5 युनिटचं आहे. म्हणजे जेव्हा केव्हा इन्शुलिन निर्माण होणार खाण्यामुळे ते एक माप इन्शुलिन पडणार, हे लक्षात घ्या. म्हणजे कोणाचं 2 युनिट पडेल, कोणाचं 5 युनिट पडेल खाल्ल्यावर. म्हणजे 4 लोकांना तुम्ही अर्धी पोळी खायला दिली तर प्रत्येकाचं एक एक माप पडणार, पण ते प्रत्येकाचं वेगवेगळं असणार. आता पुढची गंमत अशी आहे की तुम्ही एक पोळी खाल्ली तरी एकच माप इन्शुलिन पडणार, 2 पोळ्या खाल्ल्या तरी एकच माप इन्शुलिन पडणार. म्हणजे इन्शुलिन किती पडणार हे तुम्ही किती खाता याच्यावर अवलंबून नाही. पुढची महत्वाची गोष्ट, एकदा ते माप रिकामं झालं की भरायला 55 मिनिटं लागतात. म्हणजे याचा व्यवहारामध्ये अर्थ काय? तुम्ही जेवायला बसलात आणि जेवण तुम्ही 55 मिनिटात संपवलं तर काय होईल? इन्शुलिन एकदाच तयार होईल. तुम्ही जर 3 तास जेवलात तर काय होईल? प्रत्येक 55 मिनिटाला एकदा इन्शुलिन तयार होईल. काय काय सांगितलं मी? इन्शुलिन हे संप्रेरक आहे, 2 प्रकारे तयार होतं. तुम्हाला लागणाऱ्या एकूण इन्शुलिनपैकी 50% बेसलाईनमधून यावं, 50% तुम्ही खाण्यामुळे तयार करावं अशी अपेक्षा आहे. बेसलाईन सिक्रेशन 24 तास होतं, ते तुम्ही थांबवू शकत नाही, ते असतं 18 ते 32 युनिट. तर खाण्यामुळे तुम्ही 18 ते 32 युनिट तयार करावं अशी अपेक्षा असते. खाण्यामुळे जे इन्शुलिन तुमचं निर्माण होतं त्याचं एक माप प्रत्येक वेळेला पडतं खाल्ल्यावर, जे की तुमचं प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. आणि एक पोळी खाल्ली तरी एक माप, 4 पोळ्या खाल्ल्या तरी एकच माप इन्शुलिन पडणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे खाण्याच्या प्रमाणावर ते अवलंबून नाही. आणि एकदा माप रिकामं झालं की भरायला 55 मिनिटं लागतात. म्हणजे जेवण 55 मिनिटात संपवलं तर इन्शुलिन एकदाच पडणार आहे, हे लक्षात घ्या. आता इन्शुलिन निर्माण कशासाठी होतं हे लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा कुठलाही पदार्थ खाल्ल्यावर इन्शुलिन तयार होतं. का तयार होतं? कारण अन्न पचन झाल्यानंतर जे पदार्थ रक्तामध्ये येतात, एंड प्रोडक्ट्स, त्याची विल्हेवाट लावण्यासाठी, त्याचा उपयोग करण्यासाठी इन्शुलिन काम करतं. आता तुम्ही जेवायला बसले की 10-12 पदार्थ खाता. पोळी खाता, भात, वरण, चटण्या, कोशिंबीर काय खाता, स्वीट डिश खाता. पण तुम्ही 10 पदार्थ काय 100 जरी पदार्थ खाल्ले तरी पचन झाल्यानंतर रक्तामध्ये 3च गोष्टी येतात, एंड प्रोडक्ट्स. म्हणजे 100 गोष्टी खाल्ल्या म्हणजे 100 एंड प्रोडक्ट येत नाहीत. किती खाल्लं तरी 3च येतात. कुठले? कर्बोदक किंवा कार्बोहायड्रेट्स पासून ग्लुकोज, प्रोटीन्स किंवा प्रथिनांपासून अमायनो ॲसिड्स आणि तेल तूप फॅट्स पासून फॅटी ॲसिड. 3च पदार्थ येतात. मी सांगतो, जसं गाय कुठल्याही रंगाचा चारा खाल्ला तरी पांढरं दूध देते, तसं तुम्ही किती पदार्थ खाल्ले तरी एंड प्रोडक्ट्स मात्र 3च आहेत. आता तुमचं शरीर हे कोट्यवधी पेशींचं बनलेलं आहे आणि या प्रत्येक पेशीला काम करायला ऊर्जा लागत असते. जर तुमचं गाडी चालवायला तुम्हाला पेट्रोल किंवा डिझेल टाकायला लागतं, त्या पद्धतीने शरीराच्या पेशींना काम करायला ऊर्जा लागते. तुम्हाला दिवसभरामध्ये सर्वसामान्यपणे 2000 कॅलरीज ऊर्जेची आवश्यकता असते. तुमच्या वजनानुसार, कामानुसार त्यात बदल होईल, पण सर्वसामान्यपणे 2000 कॅलरीज ऊर्जा दिवसाला लागते. आता तुमच्याकडे ऊर्जेचे जे सोर्स आहेत त्याच्यामध्ये ग्लुकोज आहे, फॅटी ॲसिड आहे. 1 ग्रॅम ग्लुकोज जाळलं तर 4 कॅलरी ऊर्जा मिळते आणि 1 ग्रॅम फॅटी ॲसिड जाळलं तर 9 कॅलरी ऊर्जा मिळते. मग तुम्ही जर पेशी असाल तर तुम्हाला काय जाळायला आवडेल? ग्लुकोज जाळायला आवडेल का फॅटी ॲसिड जाळायला आवडेल? फॅटी ॲसिड जाळायला आवडेल, कारण तुम्हाला जवळपास 2.25 पट जास्त ऊर्जा मिळते. तसं शरीरातल्या सगळ्या पेशींना फॅटी ॲसिड जाळायला आवडतं. याला अपवाद फक्त मेंदूच्या पेशींचा आहे, त्यांना फॅटी ॲसिड आवडत नाही, त्यांना ग्लुकोज लागते.
मग आता तुम्हाला असं वाटेल की रक्तामध्ये सगळे एंड प्रॉडक्ट्स आलेले आहेत, ग्लुकोज आहे, अमायनो ॲसिड, फॅटी ॲसिड आहेत, आणि हे रक्त त्या पेशीपाशी गेलं, मग ती ग्लुकोज पेशीत जाईल आणि पेशी त्याला वापरेल. पण ते इतकं साधं सोपं नाही. कारण प्रत्येक पेशीवर एक कुलूप लागलेला आहे, आणि त्या कुलपाला आम्ही तांत्रिक भाषेमध्ये इन्शुलिन रिसेप्टर असं म्हणतो. म्हणजे काय की तुमच्या रक्तामध्ये ग्लुकोज किती पण असेल, पण हे जर लॉक लागलेलं असेल इन्शुलिन रिसेप्टरचं, तर ती ग्लुकोज त्या पेशीत जाऊ शकत नाही. मग इन्शुलिनचं पहिलं काम काय आहे की हे रिसेप्टरचं कुलूप उघडायचं आणि ग्लुकोजला आत सोडायचं. हे पहिलं काम इन्शुलिनचं आहे. याला अपवाद फक्त मेंदूच्या पेशींचा आहे. परत मेंदूच्या पेशी डायरेक्टली रक्तामधून ग्लुकोज घेऊ शकतात, त्यांना इन्शुलिनची आवश्यकता नाही. पण इतर पेशींना मात्र ते फ्रीडम नाही आहे, त्यांना इन्शुलिन लागतं. मग इन्शुलिनचं पहिलं काम काय की ग्लुकोजचं ते इन्शुलिनचं लॉक उघडायचं आणि ग्लुकोजला आत पाठवायचं. मग आता पेशींनी ग्लुकोज वापरली, अजून ग्लुकोज शिल्लक राहिलेली, तर काय करायचं? खिशात पैसे तुमचे जमा झाले, तुम्ही काय करता? जास्त पैसे झाले तर कपाटात ठेवता. तसं शरीर एक्सेस ग्लुकोजचं रूपांतर हे इन्शुलिनमुळे कशात होतं? ग्लायकोजन नावाच्या पदार्थात होतं, आणि तुमच्या लिव्हरमध्ये किंवा यकृतामध्ये 100 ग्रॅम ग्लायकोजन तयार होतं. ग्लायकोजन म्हणजे काय? ग्लुकोजचे मॉलिक्युल्स एकत्र येऊन ग्लायकोजन तयार होतं. आणि 100 ग्रॅम ग्लायकोजन पासून तुम्हाला 400 कॅलरी ऊर्जा तुम्हाला मिळू शकते. आता हे कशा करता आहे की अडीनडीला तुम्हाला एनर्जी मिळावी म्हणून ही सोय केलेली आहे निसर्गाने. आता इन्शुलिनमुळे पहिल्यांदा ग्लुकोज पेशीत गेली, त्यांनी वापरली. उरलेल्या ग्लुकोजचं रूपांतर इन्शुलिननी ग्लायकोजनमध्ये केलं, आणि समजा तरी ग्लुकोज शिल्लक आहे रक्तामध्ये, तुम्ही खूप खाल्लेला आहे. आता लक्ष देऊन ऐका, जी एक्सेस ग्लुकोज आता रक्तामध्ये आहे त्याचं रूपांतर इन्शुलिनच्या प्रभावाखाली फॅटी ॲसिडमध्ये होतं, आणि ते तुमच्या शरीरात साठवलं जातं. आता खूप लोकांचे डोळे उघडले असतील की मी तेल खात नाही, तूप खात नाही, अंड्यातलं पिवळं सुद्धा फेकतो, तरी माझी ढेरी का आलेली आहे? याचं कारण तुम्ही जी पोळी खाल्ली, भात खाल्ला, वरण खाल्लं, त्याच्यातल्या ग्लुकोजचं रूपांतर फॅटी ॲसिडमध्ये केलं. कोणी केलं? इन्शुलिननी केलं. मग इन्शुलिन फॅटी ॲसिडचं रूपांतर तर फॅटमध्ये करून साठवतो, अमायनो ॲसिडचं रूपांतर वेगवेगळ्या प्रोटीन्समध्ये करतो, आणि ते प्रोटीन शरीरामध्ये वापरले जातात. अशा प्रकारे शरीरामध्ये निर्मितीची कामं जी आहेत ती इन्शुलिन करतो. म्हणून इन्शुलिनला कॉन्झर्विंग हॉर्मोन असं म्हटलेलं आहे. ऊर्जा साठवणारा, निर्मितीचा संप्रेरक असं इन्शुलिनचं. जेव्हा तुमच्या रक्तामध्ये इन्शुलिनची लेवल वाढलेली असेल तेव्हा शरीर ऊर्जेसाठी ग्लुकोज वापरणार. जेव्हा इन्शुलिनची लेवल कमी होईल तेव्हा तुमचं शरीर ऊर्जेसाठी फॅटी ॲसिड वापरणार. हे आम्ही मेडिकलला असताना फर्स्ट इयरला शिकलो. याला डे सायकल, नाईट सायकल असं म्हणतात, की दिवसा तुम्ही ग्लुकोज वापरता, रात्री तुम्ही फॅटी ॲसिड वापरता. आणि हे गणित जर व्यवस्थित जमलं तर पोट सुटायचं कारण नाही, चरबी वाढायचं कारण नाही. आता इन्शुलिनचं प्रमाण जर रक्तात वाढलं तर काय होतं? याला तांत्रिक भाषेमध्ये हायपर इन्शुलिनेमिया असा शब्द आहे. तुम्ही गुगलवर टाकलं तुम्हाला हजारो रिसर्च पेपर मिळतील. त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं, ॲथेरोस्क्लेरोसिस नावाचा आजार होतो, रक्तवाहिन्या कठीण होतात, हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं. असे अनेक आजार हायपर इन्शुलिनेमियामुळे होतात. आणि सगळ्यात भयंकर गोष्ट काय घडते ती अशी की इन्शुलिन रेझिस्टन्स निर्माण होतो. म्हणजे काय? तुमच्या पेशींना अशी अपेक्षा आहे की खाल्ल्यानंतर इन्शुलिन निर्माण व्हावं, पण काम झाल्यानंतर पटकन त्यांनी नॉर्मलला यावं, म्हणजे बेसलाईनला यावं, म्हणजे कमीत कमी लेवलला जावं खाली. आपल्याला पाहुण्यांच्या बाबतीत असंच वाटत असतं ना, की आवश्यक तेवढ्या वेळ यावे, नंतर पण निघून जावे. काही पाहुणे कायमचे राहिले तर काय होतं? आपण फोनवर सांगायला लागतो, मी 4 दिवस गावाला जाणार आहे. त्याला आपण म्हणतो, आपण रेझिस्टन्स डेव्हलप करतो ना. तसाच रेझिस्टन्स पेशी डेव्हलप करतात. म्हणजे काय करतात? फिजिकली त्यांचा आकार बदलतात. मग आकार बदलला की जसं तुम्ही एखाद्या कुलपावर 2 हातोडे मारले तर काय होतं? कुलपाला पोचा पडतो. मग पोचा पडल्या किल्ली लागत नाही. तसंच होतं की तुमचं इन्शुलिन असून सुद्धा ते काम करू शकत नाही. मग मेंदूकडे संदेश जातो, तुमचं माप होतं 4 युनिटचं, पण त्याने काय आता ते ग्लुकोज पेशी जात नाही. मग मेंदू म्हणतो ठीक आहे, याचं माप वाढवून द्या आता. मग 4चं 6चं माप होतं. मग त्याच्यात 2-4 महिने काम चालतं, धक्काबुक्की करून ग्लुकोज जातं. परत रेझिस्टन्स वाढतो, पुन्हा मेंदू माप वाढवतो, 6चं 10 युनिट करतो. त्याच्यावर 4-5 महिने काम चालतं. शेवटी अशी अवस्था येते की तुमच्या रक्तामधलं इन्शुलिन वाढलेलं आहे, तुमच्या रक्तामधलं ग्लुकोज पण खूप जास्त आहे, पण ते ग्लुकोज काही पेशीमध्ये जाऊ शकत नाही. ते लघवीतून बाहेर पडायला लागतं, तुम्ही खंगायला लागता, डॉक्टरकडे जाता,
डॉक्टरकडे गेलं की उपाशी पोटची साखर 350 आणि जेवल्यानंतर 450. असं झालं की आम्ही तुम्हाला टाईप 2 डायबिटीसचा शिक्का मारतो. म्हणजे तुमच्या लक्षात काय आलं की तुम्हाला जो डायबिटीस होतोय टाईप 2 हा इन्शुलिन निर्माण झाला नाही म्हणून झालेला नाही. हा इतकं इन्शुलिन निर्माण झालं पण ते सगळं बिनकामाचं आहे म्हणून झालेलं आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे इन्शुलिनची लेव्हल वाढली तर लठ्ठपणा येणं आणि मधुमेह होणं टाईप 2, याचा अर्थ हे एकाच प्रवासातले टप्पे आहेत, माइलस्टोन्स आहेत. आता जर इन्शुलिनची लेव्हल कमी झाली तर काय होईल? पहिल्यांदी तुमच्या रक्तात जेवढी ग्लुकोज तेवढी वापरली जाईल, मेंदूपुरती ठेवून बाकीची वापरली जाईल. तरी तुम्ही काही खाल्लं नाही तर मग काय करायचं? मग तुमचं ग्लायकोजन काढून त्यातून तुम्हाला 400 कॅलरी ऊर्जा मिळेल. म्हणजे ग्लायकोजन हे काही सगळं संपवत नाही, शरीर थोडं ठेवतं, पण त्याच्यानंतर तुम्ही काही खाल्लं नाही आणि सकाळी मॉर्निंग वॉकला गेले समजा 5 किलोमीटर, मग ऊर्जा कुठून मिळणार आहे आता? मग तुमच्या शरीरामध्ये जिथे कुठे चरबी आहे ती चरबी बाहेर काढून जाळण्याचा कार्यक्रम सुरू होतो आणि मग तुमचं पोट कमी होतं, वजन कमी होतं. म्हणजे लक्षात काय आलं तुमच्या? ज्याला कोणाला या जगामध्ये वजन कमी करायचं आहे, ज्याला कोणाला पोट कमी करायचं आहे, ज्याला कोणाला चरबी जाळायची आहे, त्याच्या पुढे एकमेव मार्ग आहे इन्शुलिनची लेवल कमी करणे. हे केल्याशिवाय कोणाचंही वजन कमी होणार नाही, कोणाची चरबी जाणार. मग इन्शुलिनची लेवल कमी करायची, कशी करायची कमी? कमी खाण्याचा फायदा आहे का कमी वेळा खाण्याचा फायदा आहे? कमी वेळा खाण्याचा फायदा आहे. म्हणजे मी स्वतःला शाबासकी देतो, कळलं लोकांना. कारण कमी खाऊन काय इन्शुलिन तेवढं तयार होणार ना, म्हणून कमी वेळा खाण्याचं महत्व आहे. मग आता अजून एक गृहपाठ तुम्हाला, तुम्ही इन्शुलिन किती वेळा तयार करता ते पहा. 2012 मध्ये मी 10 ते 12 वेळा इन्शुलिन तयार करायचो. सकाळचा चहा साखरेचा, पडलं माप. दुपारी अर्धा कपच चहा घेतला मित्राबरोबर, पडलं एक पुन्हा माप. तुम्ही बघा आता तुम्ही किती वेळा करता. भाजीवाला आल्या त्याशी घासाघीस करताना 4 अंगूर तोंडात टाकले, पडलं माप. मी सांगतो तुम्हाला, तुमचा उद्याचा दिवस आजच्या सारखा असणार नाही. काही खायला हात पुढे केला की इन्शुलिनची घंटी वाजणार. पण लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स कशामुळे? याच्यामुळे की आता तुम्हाला सुखासुखी आजच्या सारखं उद्या राहता येणार नाही, हे नक्की. तुम्हाला हे कळलं आता की आपण हे करतो याच्यामुळे इन्शुलिनचं माप पडणार आपलं. नाही, इन्शुलिनच्या मापाकडे लक्ष गेलं की तुमचं आयुष्य फार सोपं आणि चांगलं होणार, लक्षात ठेवा. मग कमी वेळा खायचं, किती कमी वेळा खायचं? संतांनी सांगून ठेवलेलं आहे आपल्याकडे. काय सांगितलं? एकदा जेवतो तो योगी, दोनदा जेवतो तो भोगी, आणि तीनदा जेवतो तो, सगळ्यांना माहिती आहे ना, तीनदा जेवतो तो रोगी, सगळ्यांना माहिती आहे, पण तरी खातात. कळतं पण वळत नाही, अशी परिस्थिती आहे. तर आपण काही योगी नाही, आपण आपले भोगी लोक आहोत कलियुगातले. मग 2 वेळा खावं. आता तुम्हाला मी डाएट प्लॅन सांगतोय की डाएट प्लॅन काय नेमका आमचा? साधा सोपा डाएट प्लॅन आहे. कडक भूक लागण्याच्या 2 वेळा ओळखा आणि त्या 2 वेळात जेवा. कडक भूक म्हटलं की काही लोकांनी एकमेकाकडे बघितलं म्हणजे काय? कारण आयुष्यामध्ये कडक भूक लागायचा अनुभवच घेतलेला नाही, भुकेच्या आधीच खातात. खूप लोकांना विचारतो मी, तुम्ही का खाता? मग लोक काही सांगतात, ऊर्जेसाठी खातो, कोणी म्हणतं कॅल्शियम, कोण काय 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 सांगतात. खरं कारण काय माहिती का? तुम्हाला मिळतं म्हणून तुम्ही खाता, बाकी दुसरं काही कारण नाही आहे.